मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. दसरा झाला की वेशीत दाखल होणारी थंडी ही दिवाळीपर्यंत उंबऱ्यात येऊन पोहोचत असते. नैसर्गिक बदल होत असतात आणि आपल्या समाजामध्ये सुद्धा काही सामाजिक बदल हे घडत असतात. दसरा दिवाळी झाली की लग्नाची चाहूल लागायला सुरुवात होते. लग्न ही अलीकडच्या काळामध्ये दिवसेंदिवस गंभीर समस्या बनत चाललेली आहे. तुमच्या आमच्या सर्वांसाठी कुठल्याही गावात गेलं तर 5-50 मुलं आपल्याला बगर लग्नाची फिरताना दिसतात आणि फसवणूक होताना दिसते. आणि अशातच मग ह्या विवाह संस्था दसरा दिवाळीच्या दरम्यानच सक्रिय होत असतात, आपली बांधणी करत असतात, नियोजन करत असतात. कोणी म्हणतं की दिवाळी झाली की आपण लग्नाची बोलणी करू, कोणी तुळशीचे विवाह होईपर्यंत थांबत असतं आणि साधारणतः या दरम्यान त्याला गती मिळत असते. पाहणीचे कार्यक्रम सुरू होत असतात, बोलणीचे संवादाचे कार्यक्रम सुरू होत असतात आणि अशातच गेल्या 6 वर्षापासून मराठा लग्नाक्षताच्या माध्यमातून विवाहविषयक समुपदेशन, फसवणुकीपासून सावध करणे आणि विवाह जुळविण्यासाठी मदत करणे हा प्लॅटफॉर्म चालवत असताना एक यावर्षी आम्ही एक नवीन उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत. जे काही वधूवर सूचक मंडळं आहेत किंवा विवाह संस्था आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असू शकतो. सुरुवातीला आम्ही 5-6 वर्षाच्या आधी सुरुवात केल्याच्या नंतर 2-3 वर्षाच्या नंतर आम्हाला एक फोन आला होता. म्हणजे अनेक फोन आले की आपण कुठेतरी एकमेकांमध्ये मर्ज हो, तुमचं मराठा लग्न अक्षता आणि आमचा अमुक अमुक विवाह मंडळ, आणि लोकांना अशा अशा पद्धतीचे पॅकेज देऊ, असं असं आपण त्याच्यातून अर्निंग पैसा कमवू. हा प्रत्येकाचा हेतू, उद्देश, भूमिका ही ठरलेली असते. पानपोळी लावून पुण्य मिळवायचं की पाण्याचा व्यापार करायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. आमचा लग्न अक्षताचा कन्सेप्ट ठरलेला आहे की आम्ही कुणालाही कुठल्याही गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही. तरी पण मराठा लग्नाक्षताच्या माध्यमातून बरीच लग्न जुळतात हे आम्ही अभिमानाने सांगतोय आणि याचा अनेकांना अनुभव आलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये आपण सगळे शेती मातीशी नातं ठेवणारी लोक, वारकरी संप्रदायातील लोक आहोत. अशा स्थितीमध्ये दरवर्षी आपण पंढरपूरची वारी करत असतो आणि त्या वारीच्या दरम्यान आपल्याला अनेक असे सेवाभावी लोक भेटतात की माऊली पाणी घ्या, माऊली चहा घ्या, माऊली जेवण घ्या. तो त्यांचा एक सेवाभाव असतो. तसं सेवाभावी वृत्तीनं अनेक विवाह संस्था ह्या कामं करतात. काही लोक फसवण्याची कामं करतात, तो त्यांचा प्रश्न आहे. त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. परंतु आमचं एक ठाम मत आहे की जर एखादी विवाह संस्था विवाह जुळवण्यासाठी काम करत असेल, ते त्यांचा हेतू, उद्देश आणि भूमिका स्पष्ट करत असेल आणि जर एखादी विवाह संस्था चालवताना किंवा एखादा वधूवर परिचय मेळाव्याचं कोणी आयोजन करत असेल आणि त्याच्यासाठी आयोजन करणं ही काही सोपी गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही. त्याच्यासाठी 15 दिवस, महिनाभर एनर्जी खर्ची घालावं लागते, प्रचार प्रसार करावा लागतो, मॅनपॉवर खर्ची घालावा लागतो, हॉल्स बुक करावे लागतात आणि हे करत असताना साहजिकच पैशाचा प्रश्न येतो आणि मग पैशाची जमवाजमव करणं सगळेच काही साधन नसतात आणि मग अशा स्थितीमध्ये कोणी 200, 500, 1000 रुपये जर त्या वधूवर परिचय मेळाव्याची नोंदणी फी घेत असेल तर तो एक चांगला समाजाभिमुख उपक्रम आहे. ती नोंदणी शुल्क द्यायला कुणाच्याही पोटात मुरड उठण्याचं काही कारण नाही. ती त्यांनी स्वेच्छेने स्वखुशीने दिली पाहिजे, यात कुठलंही आमचं दुमत नाही. आणि असे जर वधूवर परिचय मेळावे कोणी आयोजित करत असेल तर आमच्या मराठा लग्नाक्षदा हा एक यूट्यूबचं जे काही चॅनल आहे ज्याच्यामध्ये 30-32 हजार सबस्क्रायबर आहेत, तर हे पूर्ण लग्न या विषयाला वाहिलेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत. आज एक मित्राचा फोन आला. त्यांचं एक वधूवर सूचक आहे. उद्या परवा त्याचा व्हिडिओ आम्ही प्रसिद्ध करू. त्यांच्याकडून डिटेल्स मिळाले की ते सुद्धा एक वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करत आहेत आणि त्याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सविस्तर उद्या किंवा परवापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल. तेव्हा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा की जेणेकरून इतरांना माहिती होईल. फसवणुकीपासून सावध करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील असलं पाहिजे. कुणाची फसवणूक होणार नाही. चांगल्या गोष्टी आपल्या आजूबाजूला कोणी करत असतील, वधूवर सूचक मंडळं चालवत असतील, ते चांगल्या पद्धतीनं चालवत असतील तर त्याची दखल आपण घेतली पाहिजे, त्याचा प्रचार प्रसार आपण केला पाहिजे. कुणाचे व्हॉट्सअप ग्रुप असतील तर असे व्हॉट्सअप ग्रुप असतील तर ते सुद्धा आम्हाला कळवा. तुमचे नियम, अटी, निकष असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे. शिवाय प्ले स्टोअरला किंवा गुगलवर आमचं मराठा लग्नाक्षदा ॲप उपलब्ध आहे. 3 ऑक्टोबरपर्यंत ते बंद असणार आहे. 3 ऑक्टोबरनंतर ते सगळ्यांसाठी खुलं होईल, सुरू होईल. त्याच्यावर नोंदणी करायसाठी कुठलेही पैसे लागत नाहीत. मात्र फोन नंबर आम्ही हाईड केलेले आहेत. त्याच्यासाठी काही बंधनं आहेत, सामाजिक सभ्यतेच्या अंगानं आहेत, कायदेशीर अंगानं आहेत.
ह्या गोष्टी पाळाव्याच लागतात. तर असो, आपण एकमेकांसोबत कुठेतरी कनेक्ट होऊ, बिल्ट होऊ आणि एकमेकांच्या माध्यमातून आपण सर्व मिळून, कारण विवाह जुळवणी ही कुठल्या एकट्या दुकट्यांची जबाबदारी नसते, तर ती सर्वांची सामूहिक जबाबदारी असते आणि सगळे मिळून आपण या गोष्टीला कुठेतरी गती देण्याचा प्रयत्न करू. तुमच्या काही फीडबॅक असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय जिजाऊ.